प्रिपेयर करता है कॉम्पिटिटिव एग्जाम देने के लिए, जिससे आप IAS, IPS, IFS, IRS ऐसे गवर्नमेंट जॉब्स दे सकते हैं। उसके अलावा भी और कई कॉम्पिटिटिव एग्जाम्स जैसे बैंकिंग है, RBI है। काइंडली रिक्वेस्ट ब्रिजेश सर। SAP, that is the in September 2014, and those courses which are being provided by SAP, the same are being provided by Viva Trust. Also, our tie-up, Viva Trust tie-up is along with Microsoft, and we are providing various kinds of courses, online courses especially, which are self-study courses with the help of Microsoft. Also we have various kinds of tie-up with various kinds of organizations like Adobe, and we are following the IPR. That is the most important thing. Thank you. विवा कॉलेज ऑफ फार्मसी या सगळ्यांच्या डिग्री सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन कार्यक्रमामध्ये आपणा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं, त्यांच्या पालकांचं, शिक्षकांचं, शिक्षकेतर कर्मचारी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। थोड्याच वेळात पाहुण्यांचं आगमन होतं आहे आणि आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। मागे उभे असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी बसून घ्यायचं आहे आणि पुढे आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। आजच्या या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभामध्ये मान्यवर पाहुण्यांचं, सन्माननीय अतिथींचं मनपूर्वक स्वागत। आपले प्रमुख अतिथी GB धानोकार सर, त्याचबरोबर कोडोलीकर सर, संजीव पाटील सर, कुट्टी सर, शशांक पाटील सर, पाध्ये सर, या सगळ्यांना मी स्टेजवरती निमंत्रित करते। ओगले मॅडम यांना मी स्टेजवरती येण्याची विनंती करते। त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक पिंपळकर सर यांना मी स्टेजवरती निमंत्रित करते। विवा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, विवा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या आजच्या या पदवी प्रमाण वितरण समारंभामध्ये सन्माननीय अतिथी, मान्यवर पाहुणे, सर्व फॅकल्टी मेंबर्स, नुकतंच आपल्यामध्ये आपली शिस्त असायला पाहिजे। प्लीज व्हॉलंटियर्स, मी श्रद्धा मॅडमना राष्ट्रगीतासाठी स्टेजवरती निमंत्रित करते। सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, आपण राष्ट्रगीताला सुरुवात करतोय, सगळ्यांनी उभं राहायचंय। डॉक्टर भगत सर यांना प्रास्ताविकासाठी निमंत्रित करते।
त्याआधी मी सुस्वागतम सन्माननीय श्रीयुत जी बी धानोकर, गुरुवर्य प्राचार्य कोडोलीकर सर, वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर माननीय राजीव पाटील नाना, आपल्या ट्रस्टचे विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक मंडळाचे सदस्य श्री संजीव पाटील, संजय पिंगुळकर, श्री व्ही एस पाटील, प्राध्यापक श्रीनिवास पाध्ये, आपले समन्वयक नारायण कुट्टी सर, आपल्या पूर्ण संकुलाचं सॉफ्टवेअर ज्यांच्या हातात आहे शशांक पाटील सर, विवा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर कबनूरकर, विवा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉक्टर अरुण कुमार, विवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च डायरेक्टर डॉक्टर आदर्श मिश्रा, उपप्राचार्य, प्राध्यापक, निमंत्रित पालक, वार्ताहर मित्र व ज्यांच्यासाठी आजचा सोहळा संपन्न होत आहे असे आमचे यशवंत गुणवंत पदवीधर विद्यार्थी, श्री विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मी प्राचार्य डॉक्टर रविकिरण भगत आपल्या सर्वांचं मुंबई विद्यापीठाच्या आदेशान्वये पदवी वितरण समारंभासाठी सर्वांचं स्वागत करतो. मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ दरवर्षी विद्यापीठातच होतो, पण या वर्षापासून पदवी वितरण करण्याचं महान कार्य महाविद्यालयांना देण्यात आलेलं आहे. मुंबई विद्यापीठामध्ये एकूण 720 महाविद्यालय आहेत, अर्थात आर्ट्स सायन्स कॉमर्स, आणि या महाविद्यालयांसाठी विद्यापीठाने पदवी वितरण समारंभ दिनांक 24 जानेवारी तसेच दिनांक 2 फेब्रुवारी अशा 2 तारखांपैकी कुठल्याही एका दिवशी करण्याचे आदेश दिलेले होते. त्या आदेशान्वये आज आपल्या महाविद्यालयामध्ये BA, BCom, BSc, MA, MCom, MSc, इंजिनिअरिंग, फार्मसी, MBA आणि MCA अशा विविध क्षेत्रातील 2013-14 वर्षात पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा पदवी वितरण समारंभ होत आहे. अतिशय कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त व्यवसायाभिमुख कोर्सेस चालू केलेलं कदाचित आपलं एकमेव ट्रस्ट असेल. त्यात अप्लाइड आर्ट्स, MBA, MCA, इंजिनिअरिंग, MA, MCom, MSc अशा पदव्युत्तर कोर्सेसमध्ये वेगवेगळे कोर्सेस गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये आपण चालू केले आहे आणि या 5 ते 7 वर्षाच्या कालावधीमध्ये सुरू करण्याचा उच्चांक केल्याचा मान आपल्या ट्रस्टचे संस्थापक माननीय आमदार हितेंद्र ठाकूर यांना मोठ्या अभिमानाने द्यावासा वाटतो. आज BComचे 1200 विद्यार्थी, BAचे 200, BScचे 450 विद्यार्थी तसेच MA, MCom, MScचे जवळजवळ 300 विद्यार्थी पदवी घेणार असून त्याचबरोबर फार्मसी, इंजिनिअरिंग, MBA अशा वेगवेगळ्या कोर्सेसचे जवळजवळ 1000 ते 1500 विद्यार्थी आज पदवी आपल्या संकुलातून प्राप्त करणार आहेत. त्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी शुभेच्छा देतो व कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्व नूतन पदवीधर विद्यार्थ्यांना म्हणजे अल्युमिनांना एक आवाहन करतो की कमीत कमी आपापल्या महाविद्यालयाच्या वेबसाईटच्या माध्यमातून महाविद्यालयाशी आपण संपर्क ठेवावा, म्हणजे आपल्या नवीन संकल्पना तसेच आपल्या अनुभवाचा नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल. आणि आता पदवीदान समारंभासाठी परत पुन्हा सूत्रसंचालन याच्याकडे मॅडमकडे देतो, पण आपण पदवीचा सिक्वेन्स असा ठेवला आहे MBA प्रथम, नंतर MA, MCom, MSc, त्याच्यानंतर याच वर्षी पहिल्याच वर्षी फार्मसीचे विद्यार्थी डिग्री घेऊन बाहेर पडतात म्हणून फार्मसी प्रथम, नंतर इंजिनिअरिंग आणि नंतर त्यानंतर BA, BCom, BSc असा क्रम राहील. धन्यवाद. आणि परत एकदा
पुन्हा एकदा आणखीन वारंवार सांगतो की ज्या विद्यार्थ्यांना आज पदवी मिळणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूममधून वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. इन्क्वायरी काउंटरवर पुन्हा एकदा चौकशी करा, त्याप्रमाणे आपली पदवी तिथेच आपल्याला मिळेल. त्यासाठी वेगवेगळे काउंटर्स आपण ठेवलेली आहेत.